क्वेश्चन नंबर 2 आता आपण सॉल्व करणार आहे. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2 काय आहे, सॉल्व एनी 3. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं, फक्त 3 क्वेश्चन सॉल्व करायचे. तर हा पूर्ण कशाचा आहे, इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा आहे. तर त्याच्यामध्ये ए काय दिलेलं आहे, ए व्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता याचं सोल्युशन बघा. सोल्युशन बघा, सगळ्यात पहिले लेट्स आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे. तर बघा आता इथं 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे आणि इथं साइन इनवर्स ऑफ एक्स दिलेलं आहे. साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर येतो. ठीक आहे. मग आता आपण काय करू शकतो, सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. मग इथं लिहायचं बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. मग सबस्टिट्यूशन मेथडनुसार काय येणार, पुट आता टी इक्वल्स टू काय पुट करणार आपण, साइन इनवर्स ऑफ एक्स पुट करू. ठीक आहे. मग आपण इथं टी एक व्हेरिएबल कन्सिडर करणार, टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. मग आता डिफरन्शिएट करायचं. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स जर केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग इथं काय येणार, डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू, मग साइन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येतो. ठीक आहे. म्हणजेच इथं काय झालं, डी टी इक्वल्स टू हा डी एक्स इकडे मल्टिप्लाय, इकडे डिवाइड, इकडे गेलं मल्टिप्लाय होईल, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. मग बघा टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स पुट करायचं आणि डी टी इक्वल्स टू 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स, म्हणजे 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स म्हणजेच डी टी येणार. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय होणार, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ बघा 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स म्हणजेच काय येणार, डी टी येणार. ठीक आहे. अपॉन साइन इनवर्स ऑफ एक्स स्क्वेअर, मग साइन इनवर्स म्हणजे टी आहे आणि साइन इनवर्स ऑफ स्क्वेअर म्हणजे काय येणार, 1 अपॉन टी स्क्वेअर येणार. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती बघा आता, आय इक्वल्स टू डी टी अपॉन टी स्क्वेअर आलं. ठीक आहे. मग आपण यालाच आय इक्वल्स टू टी रेस टू मायनस 2 डी टी लिहू शकतो. ठीक आहे. मग कारण की हा 1 अपॉनचा एक्स स्क्वेअर आपण वरती नेलं मायनस जाणार. ठीक आहे. मग आता इथं फॉर्म्युला यूज होणार एक्स रेस टू एन डी एक्सचा. मग एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय येतो, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग याच्यानुसार काय येणार, आय इक्वल्स टू बघा आता एक्स रेस टू एन प्लस 1, मग एक्स रेस टू मायनस 2 आहे म्हणजेच टी रेस टू मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1 प्लस सी. म्हणजेच आय इक्वल्स टू काय येणार, टी रेस टू मायनस 1 अपॉन मायनस 1 प्लस सी. मग बघा हा आपण इथं काय करू शकतो, रिअरेंज करून लिहू शकतो. हा मायनस साईन वरती घेऊ आणि टी रेस टू मायनस 1ला जर डिनॉमिनेटर आणलं तर काय होणार, टी राहणार म्हणजेच मायनस 1 अपॉन टी. मग आता काय करायचं, पुन्हा पुट बॅक करायचं. आपण टी इक्वल्स टू काय पुट केलं होतं, मग इथं लिहायचं पुटिंग बॅक टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ एक्स. मग बघा काय येणार आन्सर, आय इक्वल्स टू
-1 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची होती. 3 मार्काचा प्रॉब्लेम होता, खूप सोपा होता. फक्त इथं साइन इनवर्स ऑफ एक्सच्या जागेवर ते टी पुट करायचं, डिफरन्शिएट केल्यानंतर न डी टी इक्वल्स टू 1/√1 - x² dx येतं. आणि मग आय इक्वल्स टू काय होतं, dt/t² होतं. ठीक आहे, मग dt/t² वरती जर नेलं तर आय टी इनवर्स ऑफ 2 होतं. ठीक आहे, आणि मग x⁻n चा फॉर्म्युला यूज करायचा आणि आन्सर आलं बघा, आय इक्वल्स टू साइन -1 साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, तर मग तुम्ही अशा प्रकारे हे सॉल्व करू शकता. आता आपण नेक्स्ट सॉल्व करणार आहे. ठीक आहे,